तारखेला पुणे जिल्ह्यामध्ये राजगुरुनगरमधली घटना आणि लोणावळामधली घटना, या दोन्ही घटना ह्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या आहेत. राजगुरुनगरमध्ये इथे घडलेल्या घटनेमध्ये एका 8 आणि 9 अशा 2 लहान मुलींवरती, त्याच्यामधील एका 8 वर्षाच्या मुलीची हत्या आणि 9 वर्षाच्या मुलीवरती लैंगिक अत्याचार करून हत्या अशी घडलेली घटना. आणि लोणावळामध्ये विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी पोलीस अंमलदारांकडूनच एका 5 वर्षाच्या मुलीचा विनयभंग अशा घडलेल्या या 2 पुण्यातल्या घटना आपण पाहतोय. गेले काही दिवसांमध्ये समाजामध्ये वाढत असलेली ही विकृती आणि त्यामुळे घडत असलेल्या या घटना, या सगळ्यांना आळा घालण्यासाठी खरं तर पोलीस प्रशासन, शासन हे त्यांच्या स्तरावरती अतिशय उत्तमरित्या काम करत आहेत. पण तरीसुद्धा या सगळ्या घटना पाहिल्या तर मन अस्वस्थ होतं. खेडमध्ये घडलेल्या घटनेतला आरोपी हा पश्चिम बंगालचा आहे. गेली 8-9 वर्ष तो त्या भागामध्ये राहत होता आणि तो वरच्या मजल्यावर राहत होता. संबंधित मुली आणि त्यांचा परिवार खालच्या मजल्यावरही राहत होता. म्हणजे आरोपी हा त्या मुलींच्या ओळखीचा होता. त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन या आरोपींनी या दोन्ही मुलीची हत्या केली. याच्यामध्ये SP पंकजी देशमुख आणि त्यांच्या सर्व टीमनी चांगल्या पद्धतीने तपास कार्य करत आरोपीला, म्हणजे रात्री 9:03 6 मिनिटांनी गुन्हा दाखल झालेला आहे आणि 11:15 वाजता, म्हणजे मिसिंगचा गुन्हा हा 9:06 दाखल झाला. रात्री 11:15 वाजता या दोन्ही मुलींचा तपास लागला. पोलिसांनी तातडीने तपास कार्य सुरू केलं होतं. एक कुटुंब हे आर्थिक परिस्थिती खालवलेलं असल्यामुळे त्या मुली त्या ठिकाणच्या भागामध्ये लग्न असेल किंवा इतर कोणतं धार्मिक कार्य असेल तर बऱ्याच वेळा जेवणासाठी जात. त्याच्यामुळे मधल्या कालावधीमध्ये FIR दाखल झाल्यापासून त्यांचा शोध लागण्याच्या कालावधीमध्ये पोलिसांनी सगळे मंगल कार्यालय असतील किंवा त्या भागामध्ये जिथं जिथं कुठे काही धार्मिक विधी चालू असतील, लग्न कार्य असतील, तिथं कुठे जेवायला गेलेत का म्हणून त्यांचाही तपास केला. पण रात्री 11:15 वाजता त्यांना त्यांच्याच घरामध्ये पाण्याच्या बॅरलमध्ये या दोन्ही मुलींचं मृतदेह आढळून आले आणि 11:15 नंतर त्यांनी संबंधित आरोपीचा तपास करायला सुरुवात केल्यानंतर जर सगळे रेल्वे स्टेशन्स असतील किंवा पश्चिम बंगालकडे जाणारी वाहतूक व्यवस्था असेल, या सगळ्या माध्यमातून तातडीच्या सूचना दिल्या आणि पहाटे 4 वाजता, म्हणजे 4.5 तासामध्येच त्यांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक झालेली आहे. यामध्ये अटक केल्यानंतर आरोपीवरती गुन्हे देखील त्या पद्धतीचे दाखल केलेले आहेत. या सगळ्यांमध्ये आरोपीवर गुन्हे दाखल झाले. त्याच्यामध्ये 703/24 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2), 103(1), 64(2), 65, 96, 127(2) सह बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 10 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये आरोपीला अटक केलेली आहे. फास्ट ट्रॅकमध्ये हा खऱ्या अर्थानं मुलीला न्याय देण्यासाठीची प्रोसेस चालेल. यामध्ये तातडीने चार्जशीट दाखल केली जाईल. सर्व तपास हा होत असताना तपासासाठी संबंधित प्रत्यक्षदर्शिनी, अप्रत्यक्षदर्शिनी, CCTV कॅमेरेज असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून सहकार्य मिळत आहे. त्याच्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही प्रोसेस पूर्ण होईल. लवकरात लवकर राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी देखील मागणी करतोय आणि फाशीची शिक्षा व्हावीच यासाठी देखील आम्ही पाठपुरावा करू. यामध्ये दुसरी घटना, तसंच संबंधित CWCच्या माध्यमातून आमचे जिमोबाचे अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहे. संबंधित कुटुंबाकडून कागदपत्रांची पूर्तता करून आर्थिक सहाय्य मनोधैर्य योजनेच्या माध्यमातून सुद्धा आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून सुद्धा कुटुंबाला आर्थिक सहाय्य हे तातडीने दिले जाईल.